आळंदी ते पंढरपूर उलट्या पावलानं पायी प्रवास वारी बापूराव गुंड पाटील यांचं रहस्य काय? आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा सुरू झाला असून सालाबादप्रमाणे याही वर्षी बापूराव गुंड पाटील हे आळंदी ते पंढरपूर उलट्या पावलानं पायी प्रवास करतात। आज माळशिरस शहरामध्ये त्यांचं आगमन झाले असता जनसत्ता मराठी न्यूज व धाडस न्यूज यांनी बातचीत केली असता ते काय म्हणाले पहा सविस्तर। जनसत्ता मराठी न्यूज आणि धाडस 24 न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आळंदी पंढरपूर रोडवरती आहोत आणि आपण पाहतोय की आळंदी पंढरपूर वारी सुरू असताना लाखो भाविक हे पंढरपूरसाठी दर्शनासाठी येत असताना एक भाविक आपण पाहतोय माऊली हे उलट्या पावलाने पंढरपूरकडे जाताना दिसून येत आहेत आणि आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। हे किती वर्षापासून येतात, त्यांचं या पाठीमागे उलटे पावलं जाण्याचं रहस्य काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आळंदीकडे त्यांचं तोंड आहे आणि पंढरपूरकडे त्यांची पाठ आहे आणि ते अशा उलट्या पावलाने पंढरपूरकडे वारीसाठी चाललेले आहेत। तर आपण पाहूया। जय हरी जय। जय हरी माऊली। जय हरी। मी बापूराव गुंड, राहणार पुरसिंग, पुणे। शिक्षण MA समाजशास्त्र, वय 58 वर्ष। मी गेले कित्येक वर्षापासून उलट पायी वारी करतो। उलट चालण्याचा हेतू हा की लोकांनी सरळ चालावं, सरळ वागावं, माणुसकी आपुलकी जपावी, आपल्या आईवडिलाचा, ज्येष्ठाचा, गुरुजनाचा सन्मान करावा, खास करून भारतीय संस्कृतीचा सन्मान करावा असा माझा तळमळीचा उद्देश आहे। माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी उलट ह्यासाठी चाललो आहे, तुम्हाला कळालं, तुम्ही सरळ चाला, सरळ वागा, निसर्गाला दोष देऊ नका। तुम्ही माणुसकी आपुलकी विसरलात, भाऊ भावाला विसरला आहे, बहीण भावाला विसरली, पैशाच्या नादात, शेतीच्या नादात, वाटणीच्या नादात तुम्ही एकमेकाचा दुश्मन, कट्टर दुश्मन झालात। भारत पाकिस्तानच्या विरुद्ध, नागरिकाच्या विरुद्ध तुम्ही दुश्मन झालात, हे चुकीचं आहे। माझ्या बंधूंनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कित्येक वर्षापासून संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज पालखी, दोन्ही संतांच्या पालखी मार्ग आणि इतर संतांच्या पालखी मार्गाचं रस्त्याचं रुंदीकरण व्हायसाठी मी कित्येक वर्ष आंदोलन केली। पुणे ते मुंबई मंत्रालय आझाद मैदानावर 7 वेळा उलटं चालत गेलो, 3 वेळा, 2 वेळा पुणे ते दिल्ली जंतर मंतरवर जाऊन उपोषण केलं। राज्य सरकार मानलं नाही, केंद्र सरकार मानलं नाही, म्हणून मी 3री वेळा असा धमाका उडाला की तुळजापूर डायरेक्ट जम्मू कटरा व्हाया दिल्ली जंतर मंतरवर उपोषण करून मग पुढे गेलो। ज्यावेळी मी दिल्लीत उपोषण करून पुढं सरकलो त्यावेळी सरकार हादरलं आणि गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते गल्ली, ईमेल, फोनवर फोन गेले, कागदोपत्र फायली चालल्या गेल्या आणि एक दिवस पंतप्रधान महोदयांनी पंढरपुरात येऊन रस्त्याचं रुंदीकरणाचा नारळ फोडला। त्यावेळेस मला आनंद झाला, पण दुःख एवढंच बाकी होतं की या मार्गावरती कित्येक नागरिकांचं आणि कित्येक वारकऱ्यांचं निधन झालं, काही जणांना अपंगता आलं। याचं दुःख कायम होतं। यांना शासकीय निधी मिळाला का नाही हे माझा प्रमुख उद्देश आणि प्रमुख मुद्दा होता। यासाठी मी पुन्हा लढणार आहे। माझ्या बंधू आणि भगिनींनो, यावेळी या लढ्यामध्ये कित्येक सरकार बदली होत गेली आणि माझं दुःख वेदना वाढत गेल्या, पण मी हार मानली नाही। मी जिद्द केली, मी पण केला, हे काम सक्सेस करीन तरच शान बसेन। आणि एक दिवस मोदी साहेबांनी नारळ फोडला आणि हा जो पालखी मार्ग आणि संतांचे पालखी मार्ग आहे, तुकाराम महाराज पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, काही दिवसात काही ठिकाणी काम बाकी आहे, नवीन साहेबांनी सुचवलेले आहे, त्यामुळं दुरुस्ती होईल आणि ह्या रस्त्यावर नागरिक आणि माझे वारकरी बांधव चांगल्या आनंदाने उड्या मारत जातील। मी एक बॅनर दाखवत आहे। मी सर्व संतांचं, सर्वच नेत्याचा आभार मानलेला आहे। माझ्या बंधूंनी भगिनींनो, माझ्या डोक्यावर बघा, विठ्ठलाच्या शेजारी बघा माननीय मोदी साहेब आहेत, नितीन गडकरी साहेब आहेत। बघा ह्याच्यामध्ये सरकार बदली गेले, त्यामुळं सर्व पक्षीय नेत्यांचं मी फोटो घेतले आहेत आवर्जून बघा सर्व पक्षी नेते आहेत। जसं विठू माझा लेकरूवाळा, तसं सर्व सर्व विठ्ठलाला प्रिय आहेत, तसाच मी आहे। कुणी पाणी पाजलं, कुणी घास भरला तर कुणाला कधी विचारत नाही तुझी जात कुठली, तुझा धर्म कुठला, असं कधीच विचारत नाहीत, कारण हे भक्तीचा मार्ग आहे। भक्तीच्या मार्गावर आपुलकी, माणुसकी, मानवता टिकूनच चाललं पाहिजे। पावलोपावली नामस्मरण केलंच पाहिजे। मला एक तुम्हाला या न्यूज चॅनलद्वारे कळवायचं आहे, पोलीस प्रशासनाने गुप्तचर यंत्रणा सांगायचं आहे, मागे ह्या ब्रिजच्या मागे एक सावंत ब्रिज म्हणून नाव दिलेलं आहे, लोकनेते सावंत ब्रिज आहे। त्या ब्रिजच्या खाली कॅमेरा आहे, तिथं एक कंटेनर माझ्या विनाकारण असा मी साईडला असताना अंगावर आला, मी त्याला त्रिशूळ दाखवला, मी त्याला पुढे गेलो आणि त्याला विचारलं का असं करतोय, तर मागे बस म्हणून सांगतो, मला मागे कंटेनर मोठा पॅक होता आणि मला मागे बस म्हणतो। मी म्हटलं गप जा, नाही तर त्रिशूळ ठोका टाकेन तुला, कॅमेऱ्यामध्ये दिसतं। गुप्तचर यंत्रणेला एवढीच माझी विनंती आहे, माझं समाजसेवेचं काम आहे, जनजागृतीचं काम आहे, माझ्या कामात विनाकारण कोणी अडथळा येत असेल तर मी
त्याला खत्म करायला सुद्धा घाबरणार नाही, कारण हे मिशाचे राखले ते किरकोळ गोष्टी नाही. खास करून मी तुळजापूर ते दिल्ली आणि दिल्ली ते जम्मू कटरा गेलो त्यावेळेस जंगली प्राणी, पशु पक्षी, माणसं कित्येक प्रकारची मला नडली, पण माझा प्रवास दणदणीत झाला. मी कधी कशा समोर हार मानली नाही, कधी कुठे तक्रार मानली नाही. पण सरकारला एवढीच विनंती आहे की तुम्ही माझ्या स्वतःच्या कार्याची दखल घेतली पाहिजे होती. माझा जेव्हा प्रवास झाला त्याच्या 1.5-2 महिन्यानंतर पुलवामाचा हा हल्ला झाला, तुम्ही माझी दखल घ्यायची पाहिजे होती किंवा मला विचारायला पाहिजे होतं तुम्ही एकटे गेलात, तुम्हाला काय अनुभव आला. ही सरकारनं दखल घेतली पाहिजे, न्यूज चॅनलनं दखल घेतली पाहिजे. कित्येक न्यूज चॅनलने माझे ज्या त्यावेळी न्यूज घेतली आहे, जसे हे चॅनलवाले बांधव माझ्यासाठी आवर्जून धावून आलेत आहेत, तसे कित्येक न्यूज चॅनल ज्या त्या भागामध्ये न्यूज घेतली, पण खास न्यूज त्या जम्मूच्या एरियामध्ये घेतली पाहिजे होती असं मला खंत आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, सांगत तात्पर्य एवढंच आहे. बघा पुढे ज्याला पाठीमागं मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, शिंदे साहेब आहेत, आमचे पवार साहेब आहेत आणि त्यांच्या वहिनी पण आहेत. खास करून सगळ्यांना मी विसरलेलो नाही. तुम्ही मला विसरावं, मी चिलटा मुंगीसारखा माणूस आहे, पण जे मृत्युमुखी पावले, ज्याचं निधन झालं, जे जखमी झालेत त्या वारकऱ्याचा आणि नागरिकांना विसरू नका असं तर मी या न्यूज चॅनलद्वारे, त्या यूट्यूबद्वारे विनंती करतो. जे यूट्यूब पाहतात मी त्यांना सर्वांना विचारतो, विचारत बी आहे आणि हात जोडून विनंती पण करतो की यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशी विनंती करतो. कारण हे वेट किती आहे या तुमचं जे हे तुम्हीच अंदाज सांगा किती वेट तुम्हीच सांगायचं. नाही, आता अंदाज मला कळू शकत नाही. बरं, मागची बॅग थोडी उचलून बघा खालून. अरे बाप, एवढं त्रिशूळ हातात धरून बघा. ही बॅग थोडी हात खालून उचला थोडीशी, तुम्हीच अंदाज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी विनंती सगळ्यांना आहे, मी कित्येक वाऱ्या केल्या, जे कोणी आकडा सांगतो त्याच्यापेक्षा 10 वाऱ्या माझ्या जास्तच आहे, कारण मी वर्षातून कित्येक वेळा जातो. आता किती वर्ष आहे तुमचं, किती वर्षापासून तुम्ही उलटी पायी वाऱ्याचा हिसाबच नाही ते किती केला आणि काय केला. 46-47 त्याच्यापेक्षा जास्त वाऱ्या झाल्या माझ्या उलट्या. उलटी पायी वारी उलट्या सरळ 13-14 वाऱ्या झाल्यात. कोणी हिसाब गणित करायची काही गरज नाही. माझं वय एवढं, वाऱ्या केवढ्या, मी वर्षातून किती पण वाऱ्या करतो. माझ्या मनात आलं उद्याच्याला पंढरपूर गाठायचं आहे, शिकल नगरी निघतो. मला 4 ते 5 दिवसात मी पंढरपूर पोचतो. पण पालखीच्या दरम्यान लोक भेटतात, लोक आवडीने विचारतात. इतर टायमाला मी म्हणतो मला ह्या टायमाला माझा वेळ घ्यायचा नाही. आत्ता ह्या टायमाला पण मी कधीच जागेवर जास्त थांबत नाही, कारण मी थांबलं की मला बांधल्यासारखं होतं. त्यामुळे मी चलत व्हिडिओ घेतो, लोकांशी बोलतो, खातो पितो पण चलतीवरच. आता मुक्कामाची सोय कशी असते? नाही, मुक्कामाची सोय अगोदर करत होतो, पण व्हायला असं की मी ज्या ठिकाणी सांगितलं मुक्कामाचं मागच्या गावात मुक्काम करणार आहे, तर तिथला करता माणूस जर माझ्यासाठी उपाशी राहिला तर लहान मुलं पण आणि ज्येष्ठ नागरिक पण जेवायचे थांबतात. त्यामुळं मला वाईट वाटायचं आणि रस्त्यामध्ये लोक आडवायला की वेळ जायचा. त्यामुळं मी आता नियोजन ते करतच नाही, मुक्कामाचं ठिकाण सांगतच नाही कोणाला. बरं, ठीक आहे, ओके, धन्यवाद. तुमचा आभार मानला पाहिजे. सर्व नागरिक बंधू भगिनींना माझं तळमळीचं आव्हान आहे. या विश्वातल्या सर्व बंधूंना माझी विनंती आहे, भगिनीला विनंती आहे की या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे भारतापुरतंच न राहिलं पाहिजे, जगामध्ये गेलं पाहिजे. आणि ट्रम्प साहेबाला माझं आव्हान आहे, ट्रम्प साहेब आमच्या भारतीयांना कमी लिहू नका, तुम्हाला जागेवर आहे त्या ठिकाणी काढून टाकतील. माझ्या बंधू आणि भगिनींना तळमळीचं आव्हान आहे, ट्रम्प साहेब काही जणांनी तुमच्या गोळ्या घातल्या, कानाजवळून गोळी घेतली, पण आमचा निशाणा एवढा भक्कम आहे की तुम्हाला जागेवर खत्म करू शकतात. आणि आम्हाला खत्म करायची गरज बी नाही. आम्ही पुण्यवान लोक आहे, सुसंस्कृतीचं पालन करणारे लोक आहे. आमचं तुम्हाला एवढंच आव्हान आहे, तुम्ही आमच्या भारतीयाला जर नडला, त्यांना अपमान जर केलं तर तुम्ही स्वतःहून आत्महत्या करचाल, स्वतःहून फाशी घ्याचाल किंवा औषध प्याचाल. ही माझं चॅनल आहे तुम्हाला, आणि काही दिवसांनी तुम्हाला ते होणारच आहे, तुमचं वादच नाही त्यात. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एक यांच्या मीडियाद्वारे माननीय मोदी साहेबांना माझी विनंती आहे, तुमच्या ताफ्यामध्ये माझ्यासारखा एखादा माणूस असला तर तुम्हाला चायना काय, अमेरिका काय, तिथे जाऊन कुणाला भ्यायची गरज नाही ना, कारण आपली शक्ती भरपूर आहे, आपली लोकसंख्या जगामध्ये 1 नंबरला आहे. कुणालाही जगात घाबरायचं कारण नाही. आपल्याकडे एवढे बुद्धिमान लोक आहेत की आपल्या बुद्धीचा वापर बाहेरचे देश करतात. त्यामुळं आपल्या लोकांच्या बुद्धीचा वापर आपल्या देशात व्हावा अशी विनंती आहे. माझ्यासारखा माणूस खासदार असता तर तुम्हाला खूप खूप लाभ होईल. तुमच्या आत्तापेक्षा जी काय तुम्हाला लोक मानतात त्यापेक्षा 100 पटीनं जास्त मानतील. सगळ्यात महत्त्वाचं की माझा जर काही तत्वाचा वापर केला तर भारतातलेच काय जगभरातले 50% अपघात कमी होतील. एका टायमाला 50% अपघात कमी होतील. हे काही जोक नाही, सत्य परिस्थिती आहे. फक्त तुम्हाला 2-3 नियमाचं पालन करावं लागेल. त्यासाठी आठवड्याभर वेट बघावं लागेल किंवा या आठवड्यात काय फरक पडला, या आठवड्यात काय फरक पडला, सगळा फरक पडेल आणि 50%च्या आत अपघात होतील. धन्यवाद.